सूल गावामधून आपण जेव्हा कुंडीकडे जायला निघतो तेव्हा आपल्याला एक छोटंसं ब्रिज सारखं लागतं बघा। या ठिकाणी एवढं स्वच्छ पाणी आहे, आपण आरपार पण बघू शकतो। आणि या ठिकाणी थोडंच पाणी, जास्त काही पाणी नाही आहे। तिकडनं थोडं येतं, काही इकडनं येतं, अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत इकडल्या साईडने। आणि हे बघा थोडंसं विश्रांतीसाठी, परिक्रमावासींसाठी या ठिकाणी थोडी व्यवस्था आहे। म्हणजे या ठिकाणी कोणी दुसरं नाही आहे, बस पाणीसाठी हँडपंप आहे, त्याच्यातून आपण प्यायला पाणी घेऊ शकतो। आणि सुंदर असं हे वातावरण या ठिकाणी आहे। हे आहे घनदाट सूल गावानंतरचं जंगल। या ठिकाणी पूर्ण जनावरांचा खतरा आहे, म्हणून तुमच्यासोबत जे कोणी पण असेल, भरपूर जण असतील तर या ठिकाणी तुम्ही एकटे पण जाऊ शकता। पण एकटे असाल तर दुसरं कोणीतरी यायची तुम्ही वाट बघू शकता, कारण की भरपूर असं घनदाट जंगल आहे, कधीही प्राणी हिच्यावरतून आपल्याला हमला करू शकतात। म्हणून स्वतःची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य ठरतं। त्या कारणामुळे जर तुमच्यासोबत कोणी नसेल तर तुम्ही कोणी येईपर्यंत थोडंसं वाट बघा। चलत चलत आलो आता आम्ही कोंडी गावामध्ये। आणि हे आहे कोंडी गाव, छोटूसं गाव आहे। आणि असे भरपूर आपल्या इथं कसे सिमेंटाचे घर असतात, पण या ठिकाणी कमी सिमेंटाचे घर आहेत आणि काड्यांचे जास्त घर आहेत आणि मातींचे घर आहेत। आणि हे आहे पूर्ण कोंडी गाव, जास्त मोठं तर नाही आहे, छोटंच आहे। गावाकडचा हा नजारा। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि वाव, किती छान मोठे या ठिकाणी केलेले आहे त्यांनी, एकदम मस्त। हे बघा पूर्ण काड्यांची घरं जास्त आणि सिमेंटाची घरं कमी या ठिकाणी आहेत। आणि आहे कोंडी गाव।